जय शिवराय मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत किल्ल्यावर एक अत्यंत महत्त्वाचा पण अनेकांना न समजलेला भाग, जंग्या. होय, त्या अरुंद भोकांसारख्या वाटणाऱ्या रचना ज्यांनी मराठ्यांच्या गडांचे रक्षण केलं आणि शत्रूला अनेकदा पराभूत केलं. जंग्या म्हणजे किल्ल्याच्या भिंतीवर केलेली लहान पण रणनीतिक खिडकीसारखी रचना. या जंग्यांमधून सैनिक बाहेर डोकावून शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवू शकत असत. त्या फक्त पाहण्यासाठीच नव्हे तर तोफा, बंदुका, बाण किंवा अग्निहत्यारे वापरण्यासाठी सुद्धा बनवल्या जात. एकाच वेळी संरक्षण आणि आक्रमण ही होती जंग्याची खरी ताकद. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ला बांधताना त्याचा परिसर, उंची, वारा, दिशा आणि शत्रूंचा संभाव्य मार्ग यांचा खोल अभ्यास केला होता. त्यामुळे जंग्या अशा कोनात बांधल्या गेल्या की शत्रूला आतून दिसणार नाहीत, पण आतला सैनिक त्याच्याकडे बरोबर निशाणा साधू शकतो. ही होती शिवरायांची युद्धनीती. दृश्य अस्पष्ट ठेवा पण प्रहार अचूक करा. आज आपण गडावर जातो तेव्हा त्या जंग्या आपल्याला फक्त भिंतीतील भोके वाटतात, पण त्या आहेत त्या काळातील अभेद संरक्षण तंत्राची साक्ष. त्या जंग्यांमधून खाली पाहताना अजूनही जाणवतो तो काळ, ती हवा, ती रणगर्जना जणू प्रत्येक जंग्या सांगतोय, इथे लढले होते स्वराज्याचे रक्षक. मित्रांनो, किल्ल्यावरच्या जंग्या म्हणजे आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीचे आणि तांत्रिक कौशल्याची अमूल्य निशाणी आहे. त्या शांत दिसतात पण त्या काळात त्या बोलत होत्या तोफा, बाण, रणध्वनी आणि जय भवानीच्या घोषांनी. किल्ल्यावरच्या या जंग्या आजही आपल्याला सांगतात इतिहास विसरू नका, कारण त्यातच स्वाभिमानाचं बळ दडलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवीन ऐतिहासिक गोष्टीवर. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.